काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा देव धरा कळ काढायचं शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्तेवर बसवलं, कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. अरे ही जाणीव पाहिजे. परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर. अरे परमेश्वराला माहित आहे ना. अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी? अरे जे केलं ते समाजासाठी केलं. कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला, तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला, पवार साहेबांना बातमी कळाली, पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो, एसपी ला फोन जातो, माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला? बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय? बघतो का रे आराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलं तर बघून घेतो, ते नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना? आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल. ये त्याच्यामुळे मला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भिवून असतो. साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना, त्याला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं नाही. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना, त्याचं सोनं होतं. हा परेश आहे आपल्यातला परेश. त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचे स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला. त्याचं सर्वश्रेय. अरे माझ्यासारखा सोडून द्या, अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना, राग नका म्हणून देऊ. माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का? त्याच्या मागे काहीतरी श्रेय आहे ना. राज्याचा सहकार कुणी उभा केला? अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकाव असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे, त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. एखादी सहकारी बँक विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजन असणारा नेता, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. नाही तर हल्ली बघितलं आपण, मुह मेरा मारुक बगल में सुरी. अरे लय वाईट काळ चालत नसतो. रावणा इतका शहनशाह, रावणा इतका सर्वश्रेष्ठ, त्याचा सुद्धा काळ संपला. आपले खेड्यापाड्यात आपण वागत असताना तुला हिटलर लागून गेला का? हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे. ध्यानात धरा. आशावादी राहायचं शिका, आशावादी राहायचं शिका. आपण आपल्या गावात लहान असताना गावात ज्याची लेप चलती होती, लेप पाटील की मोठी होती ना, तेव्हा आपल्या मग कार्यकर्ता म्हणून निंडतो. हे दिवस बदलत राहते. हे दिवस